नमस्ते मित्रांनो. तर युरिक ऍसिड बॉडीमध्ये जास्त झालं किंवा ते बॉडीच्या बाहेर व्यवस्थित टाकलं गेलं नाही तर यामुळे तुम्हाला तुमचे पाय सुजणे, अंग सुजणे आणि जॉईंट्स मध्ये सहन होणार अशा पेन्स चालू होतात आणि तुम्हाला कंटाळा येणे यासारखे प्रकार सुद्धा तुमच्यासोबत होऊ शकतात. आपल्या बॉडीमध्ये प्युरिन नावाचा एक कंपाऊंड असतो. त्याचं ब्रेकडाऊन ज्यावेळेला होते त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये वेस्टेज म्हणून युरिक ऍसिड तयार होत असते. नॉर्मली हे वेस्टेज आपल्या शरीराच्या बाहेर किडनीद्वारे युरिन मधून बाहेर पडत असते. पण त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर युरिक ऍसिड किडनी जे असते ते एफिशियंटली बाहेर टाकू शकत नाही आणि त्यामुळे त्याचं अक्युम्युलेशन जे असते ते ब्लड मध्ये व्हायला चालू होते आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे क्रिस्टल तयार होऊन ते जॉईंट्स मध्ये साठायला तयार होतात. त्याला गाऊट म्हणतात. त्यामुळं तुम्हाला जॉईंट पेन, त्यानंतर तुमचं अंग सुजणं, पाय सुजणं आणि विकनेस यासारखा त्रास चालू होतो. तर मित्रांनो, प्युरिन वाढते कसं आपल्या बॉडीमध्ये, तर ज्यावेळेला तुम्ही रेड मीट खाताय, मासे खाताय, मटन खाताय आणि स्पेशली तुम्ही ऑर्गन मीट खात असताय जसे की रक्तीमुंडी असेल, जिगरी, काळी यासारख्या प्रकारचं तुम्ही खात असाल तर यामुळे युरिक ऍसिड जास्त प्रमाणात वाढत असते. तसंच तुम्ही अल्कोहोल इंटेक ठेवता जास्त प्रमाणात आणि स्पेशली तुम्ही बिअर आणि वाईन जर जास्त प्रमाणात घेत असाल तर यामुळे सुद्धा युरिक ऍसिड बऱ्यापैकी वाढत असते. तसंच हाय शुगर असेल, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील, सॉफ्ट ड्रिंक्स असतील आणि पॅकेज ज्युसेस यामुळे सुद्धा युरिक ऍसिड वाढत असते बॉडीमध्ये. तसंच तुमचं वजन जास्त असणं, तुम्ही ओबेस असणं यामुळे आपली बॉडी इन्सुलिन रेजिस्टन्स तयार करते आणि यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमधलं युरिक ऍसिड जे असते ते बाहेर पडत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणजे मित्रांनो, रेड मीट, मासे, मटन याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तसंच तुम्ही अल्कोहोलचा इंटेक जो असतो तुमचा तो सुद्धा कमी करणं खूप गरजेचं आहे. तसंच सॉफ्ट ड्रिंक्स असतील, हाय शुगर असेल, पॅकेज ज्युसेस असतील यासारखे आर्टिफिशियल शुगर असणारे जे ड्रिंक्स असतात त्यांना तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तसंच तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आणि रोज व्यायाम करणं यामुळे सुद्धा तुमचं युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होत असते. तसंच तुम्ही जर 3-4 लिटर रोज पाणी प्यायला लागला तर युरिक ऍसिड जे असते ते शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होत असते. तर तुम्ही या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्की तुमचं युरिक ऍसिड जे आहे ते औषधाशिवाय तुम्ही कमी करू शकताय. त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा आणि मला फॉलो केलं नसेल तर मला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.